माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री आहेत, ही त्यांची ओळख आहे। पण वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री अशी त्यांची आता ओळख बनत चाललेली आहे। शेतकऱ्यांबद्दल कृषी मंत्री पदाबाबत ते वादग्रस्त बोलल्यानं वाद तर झालाय, पण आता भर सभागृहामध्ये ते रमी खेळत असल्याचे व्हिडिओ देखील बाहेर आले। त्यावर एकीकडे वादंग सुरू असताना कोकाटे मंत्री महोदय पुन्हा एकदा काहीसं बरळल्याचं दिसतंय। पाहुयात कोकाटेंच्या वादांचा सत्ते पे सत्ता नेमका कसा सुरू आहे ते दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट। रमी खेळण्यावर कोकाटेंना पश्चाताप नाही। मी चोऱ्या केल्या की विनयभंग केला, राजीनामा देण्यासही कोकाटेंचा नकार। माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे महाशय महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत। शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगल्या निर्णयांचा पाऊस पाडलाय असं फारच कमी दिसतं। मात्र वादग्रस्त वक्तव्यांची पेरणी ते वारंवार करत असतात। बेफाम असंवेदनशील वक्तव्य करणं, अशी उचलली जीभ लावली टाळ्याला टाईपचं त्यांचं सततचं बोलणं दिसतं। त्यांनी काय वक्तव्य केलीत त्याचे काही व्हिडिओ लोकशाही मराठीकडे आहेत, पण ते दाखवण्यात वेळ वाया घालवायला नको म्हणून फक्त ओझरतं पाहूया। कर्जमाफीच्या पैशानं शेतकरी लग्न साखरपुडे करतात, भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा देतो। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, नुकसानीनंतर ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का? अशी वक्तव्य करताना माणिकरावांना बहुधा ते कृषी मंत्री असल्याचा विसर पडत असावा, पण ते कृषी मंत्री आहेत हे महाराष्ट्राच्या चांगलंच लक्षात आहे। पण तरीही या महाशयांचा भर सभागृहातला एक व्हिडिओ जग जाहीर झाला, आणि तोही रमी खेळत असतानाचा। त्यावरून बरंच राजकारणही रंगलं। तुम्ही काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता हे दुनियेने बघितलेलं आहे। त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता, आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता। हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी, आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल। जमीन नव्हती, बुद्धिबळ ते फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती, घोडा, वजीर वगैरे दिसतात, त्याच्यावरती चौकट, किल्लावर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं। कदाचित आमचा नजर दोष होता, महाराष्ट्राचा नजर दोष होता, ते बुद्धिबळच केलं। महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेत। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। एकीकडे हे सगळं असं रामायण महाभारत सुरू असताना माणिकरावांनी स्पष्टीकरण दिलं। सभागृहात रमी खेळत असल्याच्या विषयावर बोलताना त्यांनी पुन्हा भिकारी या शब्दावरून खुलासा केला, आणि हा खुलासा सुद्धा वादग्रस्त ठरला। माणिकराव कोकाटे पाय झाकायला गेले आणि तोंड उघडं पडलंय, तुम्हीच पहा। चोर केलेले आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी 500 गुन्हेगारीची आहे, काय झालं काय? हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। मला रमी खेळताच येत नाही, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। माणिकराव कोकाटेंची जीभ पुन्हा एकदा घसरली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा कोकाटेंच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे। मला असं वाटतं की
जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील. तुमचा राजीनामा हा झालाच पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रभरातनं मी सगळ्या शेतकरी संघटनांना फोन करणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना फोन करणार आहे, प्रत्येकाला सांगणार आहे की सगळ्यांनी एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवायचंय की माणिकराव कोकाटे आम्हाला नकोत. महाराष्ट्रात एकीकडे पाऊस पडतोय, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. आता शेतकरी बियाणं आणि खतांची खरेदी करताय, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे मात्र वादाला खत पाणी घालत सुटले. त्यामुळे आता तरी कोकाटे महोदयांना सद्बुद्धी मिळो, त्यांच्या मेंदूची योग्य मशागत होवो आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांसाठी काही एक भलं घडो, हीच महाराष्ट्राची अपेक्षा. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.